ठाणे पोलीस आयुक्तांपेक्षा आम्ही श्रेष्ठ आहोत असं खळबळजनक वक्तव्य नवी मुंबईचे पोलीस आयुक्त हेमंत नागराळे यांनी केलं। या कार्यक्रमात खुद्द पोलीस महासंचालक सतीश माथुरही उपस्थित होते। नवी मुंबई पोलीस किती चांगलं काम करतायत आणि गुन्ह्यांची आकडेवारी कशा पद्धतीने कमी होतेय याचा लेखाजोखा नवी मुंबई पोलीस आयुक्त हेमंत नागराळे यांनी रेझिंग डेच्या निमित्तानं मांडला। मात्र हे सांगताना त्यांनी आमच्याकडे गुन्ह्यांचं प्रमाण कमी असल्याचं, ठाणे पोलिसांपेक्षा आम्ही श्रेष्ठ असल्याचं सांगत स्वतःची पाठ थोपटून घेतली। नवी मुंबईमध्ये चैन जबरी चोरी उघडकीस आणण्याचे टक्केवारी प्रमाण 78% आहे। आपल्या बाजूला ठाणे कमिशनरेट आहे, तिथे हे टक्केवारी 49% आहे। इतर जबरी चोरीमध्ये नवी मुंबई 80% आहे, ठाण्याला 60% आहे। एकूण जबरी चोरीमध्ये टोटल उघडकीस आणण्याची टक्केवारी 79% आहे आणि ठाण्यामध्ये 55% आहे। एकूण घरफोडीमध्ये नवी मुंबई पोलीस आयुक्तालय उघडकीस आणण्याची टक्केवारी 63 आहे आणि ठाण्यामध्ये ती 29% आहे। आम्ही कुणाबरोबर कंपॅरिझन करत नाही, फक्त एक फिगर की उघडकीस आणण्याचे प्रमाण याच्यामध्ये आम्ही कसे श्रेष्ठ आहोत हे दाखवण्यासाठी निश्चितच दुसऱ्या इव्हेंटची आम्हाला मदत घ्यावी लागते। मात्र या कार्यक्रमाला आवर्जून उपस्थित राहिलेले पोलीस महासंचालक सतीश माथुर यांनी अशी तुलना करणं योग्य नाही असं म्हणत कान पिचक्या दिल्या। आयुक्तालयाशी किंवा इतर युनिट्सची तुलना करताना आपल्याला एक भान ठेवणे आवश्यक आहे की ठाणे म्हणा किंवा इतर शेजारी किंवा लांब जरी असले तिथे भरपूर जुनी हिस्ट्री आहे आणि मोठी अडचणी ज्या आहेत त्यांना तोंड द्यावं लागतं। त्या मनाने नवी मुंबईला अशी कोणतीही हिस्टॉरिकल प्रॉब्लेम नाही, कारण हा एक नवीन शहर आहे। उलट आम्ही भरपूर वेळी CP नवी मुंबईला विनंती करतो की त्यांनी देवनार तरी घ्यावा मुंबईमधून किंवा मुंब्रा घ्यावा ठाणेवरून, असं काही चॅलेंजिंग टास्क सुद्धा घेणे आवश्यक आहे। कायदा सुव्यवस्था निर्माण करणं, गुन्हेगारीला आळा घालणं, लोकांमध्ये विश्वास व्यक्त करणं हे पोलिसांचं काम आहे। मात्र पोलीस आयुक्तच अशा प्रकारे खुली स्पर्धा करायला लागले तर पोलिसांविषयी विश्वास निर्माण होणार कसा असा प्रश्न विचारला जातोय। स्वाती नाईक, झी मीडिया, नवी मुंबई। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।